श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविंदं परमानंदं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि हे चिंतन करत असताना ब्रह्मानुसंधानधारा अंतःकरणात निर्माण करण्यासाठी उपलब्ध योग्य साधन निर्देश याचा उपदेश आचार्यांनी 10 श्लोकांमधून केला। ते 10 श्लोक 255 ते 264 एकदा एकत्र म्हणूया। जातिनीतिकुलगोत्रदूरगं नामरूपगुणदोषवर्जितं देशकालविषयातिवर्तियत् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि यत्परं सकलवागगोचरम् गोचरं विमलबोधचक्षुषः शुद्धचिद्घनमनादिवस्तु यत् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि षड्भिरूर्मिभिरयोगियोगिरुद्भावितन्न करणैर्विभावितम् बुद्ध्यवेद्यमनवद्यभूति यत् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि भ्रान्तिकल्पितजगत्कलाश्रयम् स्वाश्रयं च सदसद्विलक्षणम् निष्कलं निरुपमानमृद्धिमत् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि जन्मवृद्धिपरिणत्यपक्षयव्याधिनाशनविहीनमव्ययम् विश्वसृष्ट्यवनघातकारणम् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि अस्तभेदमनपास्तलक्षणम् निस्तरङ्गजलराशिनिश्चलम् नित्यमुक्तमविभक्तमूर्ति यत् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि एकमेव सदनेककारणम् कारणान्तरनिरासकारणम् कार्यकारणविलक्षणं स्वयं ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि निर्विकल्पकमनल्पमक्षरम् यत्क्षराक्षरविलक्षणं परम् नित्यमव्ययसुखं निरञ्जनम् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि
यद्विभाति सदनेकधा भ्रमात् नामरूपगुणविक्रियात्मना हेमवत्स्वयमविक्रियन् सदा ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि यच्चकास्त्य न परं परात् परं प्रत्यगेकरसमात्मलक्षणम् सत्यचित्सुखमनन्तमव्ययम् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि. 10 श्लोकांमधनं आचार्यांनी आपल्याला उपनिषदांनी वेदांनी आपल्याला जे तत्व सांगितलं त्याचा बोध केला. तो बोध अंतःकरणात स्थिर होण्यासाठी याचं पुन्हा पुन्हा वारंवार चिंतन झालं पाहिजे. निदिध्यासनाचं प्रयोजन हेतू याचा विचार आपण पूर्वी करून आलोय. पुन्हा एकदा लक्षात घेऊ पाहू की निदिध्यासनाचं महत्व हे अंतःकरणामधल्या विपरीत भावनांच्या निवृत्तीसाठी आहे. बोध परोक्ष झालाय, पटलंय की जीवब्रह्म ऐक्य आहे, परंतु माझ्या जीवनात व्यवहारामध्ये माझं जे आचरण आहे त्याच्यात परिवर्तन होत नाही, कारण अजूनही अंतःकरणामध्ये हा देह मी आहे, या देहसंबंधाने असणाऱ्या उपाधी ओळखी या सर्व मी आहे, सत्य आहेत आणि हे जग सत्य आहे. हा जो अंतःकरणात दृढ विश्वास आहे, आपण कदाचित बोलून दाखवणार नाही, परंतु तो अंतःकरणातील दृढ विश्वास आणि त्याच्या अनुषंगाने होणारं आपलं आचरण हे ब्रह्मज्ञानाला, अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला दूर ठेवतं. ते होण्यासाठी म्हणून हे निदिध्यासन होणं आवश्यक आहे. त्यामुळे या 10 श्लोकांमधनं ज्या काही गोष्टी सांगितल्या, अगदी जातीनीती कुल गोत्र दूरगम पासून कारणविलक्षणम, कार्यकारणविलक्षण, स्वयं अनंतम, निश्चल निस्तरंग जलराशी निश्चलम, सर्व काही त्या त्या सापेक्ष असणाऱ्या आपल्या ज्या विपरीत भावना आहेत किंवा ज्या रूपाने ती विपरीत भावना प्रकट होते त्याचं निराकरण करण्यासाठीची ही लक्षण आहेत. लक्षात घ्या, हा देह मी आहे असं म्हटल्यानंतर जाती नीती कुल गोत्र दूरगम आलं पाहिजे. पंचप्राण, तहान, भूक, षड्भिरूर्मिभिर योगी योगिरुत भावितन्न करणैर्विभावितम लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून हे श्लोक आहेत. याचं नित्यचिंतन केल्याने पुढे आता म्हणतायत 265वा श्लोक पाहूया. उक्तमर्थमिममात्मनि स्वयं भावय प्रथितयुक्तिभिर्धिया संशयादिरहितं कराम्बुवत् तेन तत्त्वनिगमो भविष्यति. आचार्य सांगतायत इमम उक्तम अर्थम, इमम उक्तम अर्थम, हा जो सांगितलेला उक्त विषय आहे, अर्थ आहे, तो प्रथित युक्तिभी म्हणजे प्रसिद्ध युक्तींद्वारे, प्रसिद्ध तर्कांद्वारे, आता ज्या काही युक्ती सांगितले, तर्क सांगितले त्याच्याद्वारे, धिया आत्मनी स्वयं भावय, धिया बुद्धीने स्वयं आत्मनी भावय, अंतःकरणामध्ये, स्वतःच्या अंतःकरणामध्ये भावय, भावना निर्माण कर, विचार कर. तेन, त्यामुळे, कराम्बुवत तत्वनिगम संशयादिरहितम भविष्यती. तत्वनिगम हातावरच्या, तळहातावरच्या पाण्याप्रमाणे, म्हणजे करतला अमलकवत, हातावरच्या आवळ्याप्रमाणे, हातातल्या कंकणासारखा, तो तत्वाचा निगम अनुभव हा संशयादिरहितम भविष्यती, संशयरहित होईल.
आचार्य म्हणतायत या पूर्वोक्त श्लोकांमध्ये जे जीव ब्रह्म ऐक्य सांगितलेलं आहे ते निर्मल अंतःकरण आणि वेदांताच्या प्रसिद्ध युक्तींद्वारे आपल्या बुद्धीमध्ये स्थिर कर, त्याचा विचार कर, ज्याच्यामुळे ब्रह्मसाक्षात्कार हातातल्या तळहातातल्या पाण्याप्रमाणे म्हणजेच हातच्या कंकणाप्रमाणे संशयादी रहित होईल. तो तत्वबोध आपण म्हणतो हातच्या कंकणाला आरसा कशाला. जी गोष्ट स्पष्ट आहे, ज्याच्या ठिकाणी काही संशय नाही, ते म्हणतो आपण हातातलं कंकण. हातातलंय, आपलंच आहे, माझं आहे, माझ्या डोळ्यासमोर आहे, तिथे काहीही संशय असण्याची आवश्यकता भासत नाही. दुसऱ्या कोणत्या प्रमाणाची आवश्यकता भासत नाही. दुसऱ्या कुठल्या मार्गाने जाणावं असं होत नाही. त्याचप्रमाणे अंतःकरणातील ते संशय दूर झाले असता या सगळ्या नित्यचिंतनाद्वारे तो बोध अंतःकरणात स्थिर झाला असता, तो विचार अंतःकरणात स्थिर झाला असता, जेव्हा अंतःकरणातील संशयांची विपरीत भावनेची निवृत्ती होईल त्यावेळेला तो तत्वबोध दृढ होईल. थोडा विस्तार करूया याचा. आचार्य सांगतायत की या श्लोका आधीचे जे श्लोक आहेत सगळे त्याच्यामध्ये जीवब्रह्मैक्य सांगितलं. जीवब्रह्मैक्य नुसतंच प्रसिद्ध करून सांगितलं नाही किंवा प्रतिज्ञा केली नाही, तर त्याच्यासाठी दृष्टांत दिले, त्याच्यासाठी तर्क सांगितले, त्याच्यासाठी युक्ती सांगितल्या. लक्षणप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी न तु प्रतिज्ञा मात्रेण. केवळ प्रतिज्ञा करून वस्तू आहे किंवा एखादी गोष्ट आहे असं सांगता येत नाही. त्यासाठी कोणती ज्ञानाची साधनं वापरली, कोणता तर्क वापरला, काय लक्षणं आहेत, हे सगळं सांगावं लागतं. त्याप्रमाणे जीवब्रह्म ऐक्याचं वर्णन केलं. त्याच्यासाठीच्या श्रुत्यनुसारी युक्ती सांगितल्या, तर्क सांगितले, आणि हे सगळं सांगून अंतःकरणामध्ये आता तो युक्तीद्वारे निर्माण झालेला विचार दृढ कर, त्या बुद्धीमध्ये त्याला धारण कर. ही बुद्धी कशी आहे, अंतःकरण कसं आहे, शुद्ध निर्मल अंतःकरण आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाहीत. आणि अशा त्या अंतःकरणामध्ये ते स्थिर केलं असता तो तत्वबोध तळहातातल्या पाण्याप्रमाणे स्पष्ट होईल, संशयरहित ते ज्ञान होईल. म्हणजेच अभावना, विपरीत भावना, विप्रतिपत्ती इत्यादी जी काही आपण विचार केला सुरुवातीच्या श्लोकांमध्ये, सुरुवातीच्या म्हणजे 100च्या आधी, तिकडे आचार्यांनी सांगितलं अभावना वा विपरीत भावना असंभावना विप्रतिपत्तस्याः, हे जिथे जे म्हटलं त्याच्याप्रमाणे त्या सगळ्यांचा निराश होईल. आणि तो निराश झाला असता संशयरहित ज्ञान अंतःकरणात होईल. हेच आता दृष्टांताद्वारे आचार्य समजावून सांगतायत. आचार्य म्हणतायत संबोधमात्रं परिशुद्धतत्त्वं विज्ञाय संघे नृपवच्च सैन्ये तदात्मनैवात्मनि सर्वदा स्थितः विलापय ब्रह्मणि दृश्यजातम्. सैन्ये नृपवत्, संघे परिशुद्धतत्त्वं, सैन्ये नृपवत्. सैन्ये नृपवत, सेनेच्या मध्ये जसा राजा, तसंच संघे या संघातामध्ये, हा शरीररूपी जो संघात आहे, समूह आहे, त्यामध्ये परिशुद्ध तत्वम, ते विशुद्ध तत्व जे आहे ते स्वम बोधमात्रम विज्ञाय, त्या बोधस्वरूप आत्म्याला जाणून तदा त्यावेळेला आत्मना एव सर्वदा आत्मनि स्थितः, आत्मना आपल्या विशुद्ध अंतःकरणाद्वारे, इथे आत्मा म्हणजे सच्चिदानंद आत्मा नव्हे, आत्मना स्वतःद्वारे, उद्धरेद आत्मना आत्मानं, तो आत्मना, आत्मना विशुद्ध अंतःकरणाद्वारे सर्वदा आत्मनि स्थितः,
नेहमी नित्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन ब्रह्मणी दृश्यजातम विलापय, ब्रह्माच्या ठिकाणी जे काही दृश्यजात आहे ते विलापय, त्याचं विलपन कर, त्याचा लय कर. त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म स्वरूपनिष्ठ होऊन त्या ब्रह्मस्वरूपतेच्या ठिकाणी सर्व दृश्यवर्गाचं सर्व दृश्यवर्गाला विलीन कर. आचार्य म्हणतायत, सेनेमध्ये जसा राजा राहतो त्याप्रमाणे त्या शरीरादी संघाताच्या मध्ये राहणाऱ्या त्या विशुद्ध तत्वाला, बोधस्वरूपाला, आपल्या आत्मस्वरूपाला जाणून शुद्ध अंतःकरणाद्वारे एकनिष्ठ होऊन, स्वरूपनिष्ठ होऊन त्या ब्रह्माच्या ठिकाणी दृश्यवर्गाला विलीन कर. कसं आहे, राजा जेव्हा निघतो त्यावेळेला राजा एकटा येत नाही, राजाबरोबर त्याचा लवाजमा असतो. नुसताच राजा आला, नमस्कार चमत्कार म्हणून बोलून गेला असं होत नाही. गुप्तवेशात आला तर भाग वेगळा. राजा आला, त्याच्याबरोबर विविध आयुध असणारी सेना सगळंच असतं. त्याचे छत्र असतात, चामर असतात, त्याच्या पुढचे सेवक असतात, मागचे सेवक असतात, बाकी सैन्य असतात, अंगरक्षक असतात. त्याचप्रमाणे आणि त्यांच्या मध्ये राजा असतो, म्हणजे त्या संपूर्ण त्या सेनेच्या मध्ये राजा असतो. त्याचप्रमाणे शरीर, इंद्रिय, प्राण या सगळ्यांचा राजा असणारा तो आत्मा, ते तत्व त्या संघाताच्या मध्ये स्थिर राहतं. त्या सगळ्याला प्रकाशित करणारं ते जे तत्व आहे, आत्मतत्व आहे. म्हणजे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या सगळ्याला प्रकाशित करणारं ते जे आत्मतत्व आहे, त्याचा विवेकाद्वारे अनुभव करून, आत्मानात्म विवेक आपण पाहिला, पंचकोश विवेक, शरीरत्रय विवेक, अवस्थात्रय विवेक, त्या सगळ्याद्वारे त्याचा विवेक करून सेनेमध्ये जसा राजा ओळखावा लागतो, पाहावा लागतो, रथारूढ झालेला, मग तिकडे सगळा विवेक केला ना आपण. अनेक लोकांमध्ये राजा कोण, मग राजाची लक्षणं ज्या ठिकाणी लागतात तिथे बाकी सगळ्यांचं आपण निराकरण केला, विवेक केला. त्याचप्रमाणे त्या विशुद्ध अंतःकरणात द्वारे तो विवेक करून त्या आत्मस्वरूपाचा अनुभव करून पुढे सर्वदा नित्य त्या आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन, आत्मनिष्ठ होऊन, त्या ब्रह्माच्या ठिकाणी जो परिकल्पित दृश्यवर्ग आहे त्याचं प्रविलापन कर. दृश्य प्रविलापनम, त्या दृश्यवर्गाला त्या ब्रह्माच्या ठिकाणी विलीन कर. म्हणजे काय, विपर्ययेण तु क्रमः, तल्लयात, त्या ब्रह्मसूत्रांमध्ये सूत्र येतात. विपर्ययेण तु क्रमः, विपर्ययेण तु क्रमः, लयाचा जो क्रम आहे तो विपर्ययेण उलटा आहे. त्यामुळे चिंतन करत असताना, विलापन, दृश्यवर्गाचं विलापन करत असताना, लय करत असताना काय करायचं आहे तर उत्पत्तीच्या प्रक्रियेमध्ये उलट जायचं. मग ही सगळी पंचमहाभूतात्मक जी स्थूलसृष्टी आहे तिचा सूक्ष्मामध्ये लय करायचा. सूक्ष्मामध्ये मग ती 5 तन्मात्रा आहेत ती वेगळी काढायची. मग त्या 5 तन्मात्रांमध्ये पृथ्वी आहे. पृथ्वी तत्व जे आहे ते जलामध्ये विलीन करायचं, कारण जलापासून पृथ्वीची उत्पत्ती. मग पृथ्वी जलामध्ये जल, त्या अग्नीमध्ये अग्नी, वायूमध्ये वायू, आकाशामध्ये आकाश, मायेमध्ये आणि माया त्या शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी. हा एक मार्ग झाला. असे अनेक मार्ग आहेत, विभिन्न विभिन्न मार्ग सांगितलेत. कठोपनिषदाने वेगळा सांगितला, परंतु सगळ्यांचं तात्पर्य हेच आहे
कार्याकडून कारणाकडे जात 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 केवळ कारण अवशिष्ट राहील असं पाहायचं. अशा प्रकारे ते दृश्य प्रविलापन केलं असता, दृश्य लीन केलं असता, केवळ केवळ चैतन्य तत्व राहतं, अनात्म पदार्थांचा बाध होतो. आणि अशा प्रकारे नित्य ब्रह्मचिंतन केलं पाहिजे. हे सगळं पारिभाषिक झालं. सोपं पाहू. ठाईच बैसोनी करा एक चित्त. शांत बसून चिंतन काय करायचं? काही नाही. जो आपल्याला व्यवहाराचा अनुभव येतोय किंवा जो आपल्याला व्यवहाराचा अनुभव स्मरतोय त्याला पकडून सुरुवात करायची. शांत बसले, उकडताय म्हटल्यानंतर, गरम होताय म्हटल्यानंतर सूर्य घ्या, तापमान घ्या, तेज. जे काही तेज मला अनुभवास येत आहे ते पंचमहाभौतिक आहे. त्याच्या ठिकाणी इतर पंचमहाभूत आहेत. तो सगळा येणारा अनुभव हा स्थूल शरीराने आहे. हे स्थूल शरीर मी नाही. स्थूल शरीराच्या ठिकाणी सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म ज्ञानेंद्रियांनी झाला. ही ज्ञानेंद्रिय उत्पन्न कशापासून झाली? पंचमहाभूतांपासून झाली. पंचमहाभूत पंचतन्मात्रा ती अपंचीकृत आहेत. सुरू. आणि हे सर्व ब्रह्माच्या ठिकाणी आरोपित असल्यामुळे ते मी नाही. ज्याला या उष्णतेचा अनुभव येतोय, गरम होत आहे, ते प्राणादिक आहे, ती इंद्रिय आहेत, तो मी नव्हे. असं म्हणून बसून राहू नका. जर का पंखा बंद असेल तर पंखा चालू करायचा, परंतु येणाऱ्या अनुभवाचा सुखात्मक दुःखात्मक परिणाम अंतःकरणावरती होऊ द्यायचा नाही. कारण ती सत्यत्व बुद्धी, अनुभवाला असणारी सत्यत्व बुद्धी आपल्याला दूर करायची आहे. अनुभवास असणारी सत्यत्व बुद्धी जर का दृढ असेल तर त्याचा सुखात्मक दुःखात्मक परिणाम आपल्या अंतःकरणावरती होईल. पण तशी नसेल तर वासनेने जे काही पूर्ववासनामुळे जी काही प्रतिक्रिया निर्माण व्हायची ती होईल. आपल्याला त्याचा काही सुखात्मक दुःखात्मक परिणाम होणार नाही. बुद्धी सम होईल. अशा प्रकारे अनात्मरूप पदार्थांचा बाध केला असता अधिष्ठानरूप ब्रह्मच अवशिष्ट राहतं, मागे उरतं. म्हणून हे शिष्या, त्या सर्व दृश्य वर्गाला तू ब्रह्मामध्ये विलीन कर. आत्मनी आत्मना स्थितः आत्मना आत्मनि स्थिरवदा स्थितः ब्रह्मणी दृश्यजातं विलापय. त्या शुद्ध अंतःकरणाद्वारे विवेकाने त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित दृश्यवर्गाचा लय कर, असा उपदेश आचार्य शेवटी करतात. आता हे ब्रह्मज्ञान हा अपरोक्ष ब्रह्मसाक्षात्कार झाला असता पुन्हा शरीर धारण करावं लागत नाही याचा उपदेश आता आचार्य करणार आहेत. परंतु तो विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.